विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले मनापासून रोजच्यासारखे स्वागत आहे। आज आपण रोजच्यासारखे ज्या सुपर क्लासमध्ये जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी ज्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल विद्यार्थ्यांनो तर आपल्याला या चॅनलला आताच्या आता सबस्क्राइब लगेच करून घ्यायचं आहे, कारण सबस्क्राइब केले तर आपल्याला पुढची व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवरून मिळून जाईल। तर या सुपर क्लास सोडण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, एक लाईक नक्कीच करायचं आहे। तुम्ही एक लाईक करसाल आणि तुमच्यासाठी पुढे आणखी असे व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मला प्राप्त होईल आणि मी लवकरात लवकर तुमच्यासाठी आणखी महत्त्वाची व्हिडिओ बनवेल। त्या कारणास्तव एक लाईक सबस्क्राइब लगेच करून घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे की कायद्याच्या कच्च्या मसुद्याला काय म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे। कायद्याच्या कच्च्या मसुद्याला ऑप्शनमध्ये विद्यार्थ्यांनो काय आहे, अध्यादेश, निर्णय, विधेयक किंवा ठराव। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे, विधेयक असे कायद्याच्या कच्च्या मसुद्याला जे आहे संबोधले जाते किंवा म्हटले जाते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा असा आहे, 1024 MB म्हणजे एकूण किती GB असते ते विचारलेलं आहे। 1024 MB म्हणजे विचारलेलं आहे 1 GB, 2 GB, 3 GB किंवा 4 GB। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, 1024 MB म्हणजेच विद्यार्थ्यांना असते 1 GB चा डेटा। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न तिसरा असा आहे, मिस युनिवर्स हा जो किताब आहे भारताला किती वेळेस प्राप्त झालेला आहे। मिस युनिवर्स जो किताब आहे तो विचारलेला आहे, एकूण किती वेळेस प्राप्त झाला आहे। 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे, एकूण 3 वेळेस विद्यार्थ्यांनो मिस युनिवर्स हा जो किताब आहे भारताला प्राप्त झालेला आहे। तर चौथा प्रश्न पाहूया। उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे। उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण विचारलेले आहे। ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी 3 योग्य आहे, तोरणमाळ हे जे आहे उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेले आपल्या सर्वांना दिलेल्या पर्यायापैकी दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 5वा, गदर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या देशात करण्यात आलेली होती। राष्ट्रीय काँग्रेस नाही, तर गदर पक्षाची स्थापना विचारलेली आहे कोणत्या देशात करण्यात आलेली होती। अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, अमेरिका या देशामध्ये गदर पक्षाची स्थापना जी आहे विद्यार्थ्यांनो करण्यात आलेली होती। 6वा प्रश्न पाहूया। सल्फ्युरिक ॲसिडला काय म्हणतात ते विचारलेलं आहे। सल्फ्युरिक ॲसिड आहे तर यास काय म्हणतात, विज्ञानचा राजा, रसायनाचा राजा, ॲसिडचा राजा किंवा वरीलपैकी सर्वच। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे, रसायनाचा राजा असे जे आहे सल्फ्युरिक ॲसिडला संबोधले जात असते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 7वा असा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये कोणते ज्योतिर्लिंग स्थित आहे ते विचारलेलं आहे। महाराष्ट्रातील जिल्हा जो की आहे नाशिक, तर या जिल्ह्यामध्ये कोणते ज्योतिर्लिंग स्थित आहे। भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर। तर वरीलपैकी नाही। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्या समोर योग्य राहणार आहे 2 म्हणजे त्र्यंबकेश्वर हे जे ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की आहे म्हणून। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 8वा असा आहे की परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते। परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग विचारलेलं आहे कोणत्या जिल्ह्यात येते, औरंगाबाद, बीड, हिंगोली किंवा अमरावती। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे, बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थित असलेले आपल्याला माहीत असावे। प्रश्न 9वा असा आहे, 7 रंगाचे मिश्रण होऊन खालीलपैकी कोणता रंग तयार होतो विचारलेलं आहे। 1 नाही, 2 नाही, तर एकूण 7 रंगाचे मिश्रण होऊन तयार होणारा रंग कोणता आहे। पांढरा, लाल, निळा किंवा केसरी। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो, पांढरा रंग जो आहे एकूण 7 रंगाचे मिश्रण होऊन तयार झालेला असलेला एक रंग आहे। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 10वा असा आहे की गीर अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते किंवा स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे। गीर हे अभयारण्य राज्य या ठिकाणी आहेत महाराष्ट्र राज्य, गुजरात, बिहार किंवा तेलंगणा। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे, गुजरात राज्यामध्ये गीर अभयारण्य स्थित असलेले आपल्याला पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न। तर प्रश्न या ठिकाणी 11वा असा आहे की इंद्रधनुष्यामध्ये सर्वात मध्यभागी खालीलपैकी कोणता रंग असतो ते विचारलेलं आहे। पावसाच्या नंतर जो इंद्रधनुष्य दिसत असतो विद्यार्थ्यांनो काही वेळेस, तर यामध्ये सर्वात मध्यभागी कोणता रंग असतो, लाल, हिरवा, निळा किंवा पिवळा। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे, हिरवा रंग जो आहे इंद्रधनुष्याच्या बिलकुल मध्यभागी स्थित असलेला एक रंग आपल्याला
दिसतो. प्रश्न 12वा असा आहे, कोणत्या बाबीला हरित सोने म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. हरित सोने असे कशास म्हणतात? पिंपळ, बांबू, वड किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. बांबूला जे आहे हरित सोने असे संबोधले जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 13वा असा आहे, खालीलपैकी कोणकोणते थंड हवेचे ठिकाणे आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. पर्यायामध्ये जे दिलेले पर्याय आहेत त्यापैकी थंड हवेचे ठिकाण कोणकोणते आहेत? ऑप्शनमध्ये आहे लोणावळा, चिखलदरा, महाबळेश्वर, वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. महाबळेश्वर की चिखलदरा तसेच लोणावळा हे सर्व या ठिकाणी थंड हवेचे ठिकाण असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 14वा असा आहे की पंतप्रधान हे कोणत्या सभागृहाला जबाबदार असतात ते आपल्याला सांगायचं आहे. देशाचे पंतप्रधान कोणत्या सभागृहाला जबाबदार असतात? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. लोकसभेला जे आहे भारताचे पंतप्रधान हे जबाबदार असलेले एक व्यक्ती आपल्याला दिसून येतात. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे विद्यार्थ्यांनो 15वा की ब्रह्मणवेल हा जो पवन विद्युत प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेले आहे. ब्रह्मणवेल हा पवन विद्युत प्रकल्प भुसावळ, धुळे, वर्धा किंवा अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. धुळे जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो कोणता? तर ब्रह्मणवेल हा पवन विद्युत प्रकल्प स्थित असलेला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 16वा असा आहे की भारतरत्न पुरस्काराची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून झालेली आहे? भारतरत्न जो की अतिशय महत्त्वाचा असा पुरस्कार आहे कधीपासून सुरुवात झालेली आहे? 1955, 1954, 1950, 1966. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 1954 या वर्षी विद्यार्थ्यांनो भारतामध्ये काय? तर भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झालेली दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 17वा असा आहे की कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणता कायदा असा आहे ज्यास काळा कायदा देखील म्हटले जाते? तर ऑप्शनमध्ये आहेत मॅडफर्ड ॲक्ट, पिट्स ॲक्ट किंवा रोलट ॲक्ट किंवा मॉन्टेगू चेम्सफोर्ड ॲक्ट. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. रौलट ॲक्टला जो आहे काळा कायदा या नावाने देखील ही ओळखले जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 18वा असा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये कोणती लेणी स्थित आहे ते आता विचारलेलं आहे. कोणती लेणी अशी आहे की जे नाशिक या जिल्ह्यामध्ये येते? आगाशिव, पांडव, अजिंठा किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. विद्यार्थ्यांनो ही पांडव लेणी जी आहे कुठे? नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित असलेली आपल्या सर्वांना माहीत असावी की आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 19वा असा आहे की निवडणुकीचा जो प्रचार आहे किती तासा अगोदर थांबवला जात असतो ते सांगायचं आहे. निवडणुकीचा प्रचार, आता निवडणुकाही आलेल्याच आहेत, तर जो प्रचार असतो किती तास अगोदर थांबवला जात असतो? 44 घंटे अगोदर, 48 घंटे अगोदर, 50 किंवा 35 घंटे अगोदर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य राहणार आहे. 48 तास अगोदर जो आहे निवडणुकीचा जो प्रचार असतो तो थांबवला जात असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 20वा असा आहे की सिकंदराबाद रेल्वे स्थानक कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे? सिकंदराबाद जे की अतिशय मोठे रेल्वे स्थानक आहे विद्यार्थ्यांनो भारतातील एक. तर हे कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे? दक्षिण, मध्य, पश्चिम, पूर्व किंवा रेलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. दक्षिण मध्य रेल विभागाचे जे मुख्यालय आहे म्हणजे सिकंदराबाद हे रेल्वे स्थानक असलेले आपल्या सर्वांना मिळते, पाहाव्यास दिसून येते किंवा मिळते, ते लक्षात घ्यायचं आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ कोणत्या शहरात येते? छत्रपती संभाजीनगर, पुणे, नांदेड किंवा अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. पुणे या शहरामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ स्थित असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 22वा असा आहे की महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री कोण होते, कोण राहिले होते ते आपल्याला सांगायचं आहे. स्पेशली विचारलेले आहे की दुसऱ्या क्रमांकाचे विचारलेले आहे की कोण होते? मारुतराव कन्नमवार, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहणार आहे. मारुतराव कन्नमवार यांनी जे आहे महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे या ठिकाणी मुख्यमंत्री असणारे व्यक्ती ठरलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 23वा असा आहे की क्रांतीसूर्य असे खालीलपैकी कोणास म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. क्रांतीसूर्य असे कोणास म्हणत असतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, राजश्री शाहू महाराज. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना क्रांतीसूर्य असे म्हटले जात असते, लक्षात घ्यायचं आहे. घेऊया पुढचा प्रश्न.
प्रश्न 24वा असा आहे की कोणत्या राज्यामध्ये राणी पद्मावती स्मारक बनवले जाणार आहे ते ठीक आहे, चला राणी पद्मावती स्मारक विचारलेली आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड किंवा मध्य प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. मध्य प्रदेश या राज्यामध्ये राणी पद्मावती जे स्मारक आहे विद्यार्थ्यांनो ते उभारले जाणार आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 25वा असा आहे की मानवाच्या मेंदूमधून दर मिनिटाला किती रक्त वाहते, किती मिली रक्त वाहते ते विचारलेलं आहे. अवयव आहे मेंदू, या अवयवामधून 740 मिली ते 1000, 750 ते 1000, 770 ते 1000 किंवा 760 ते 1000. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. 750 मिली ते 1000 मिली प्रत्येक मिनिटाला मेंदूमधून रक्त वाहत असते आपल्या शरीरामध्ये. तर घेऊया पुढचा प्रश्न. तर 26वा प्रश्न असा आहे की वल्लभभाई पटेल हे भारताचे कितवे उपपंतप्रधान होते ते आपल्याला विचारलेलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल उपपंतप्रधान कितव्या क्रमांकाचे होते, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा पाचव्या. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. पहिल्या क्रमांकाचे उपपंतप्रधान जे आहे कोणते, सरदार वल्लभभाई पटेल यांनी असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 27वा असा आहे की प्रारंभिक अधिकार क्षेत्रामधून कोणते खटले वगळण्यात आलेले आहेत. प्रारंभिक अधिकार क्षेत्रातून वगळण्यात आलेले खटले दिलेल्या पर्यायापैकी कोणकोणते आहेत. राजकीय, सामाजिक, आर्थिक किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे या ठिकाणी पाहून घ्या, आर्थिक तसेच सामाजिक तसेच राजकीय हे सर्व खटले प्रारंभिक अधिकार क्षेत्रामधून वगळण्यात आलेले आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 28वा घेऊया. महाबोधी हे प्रसिद्ध मंदिर जे आहे कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोणते, महाबोधी हे अतिशय प्रसिद्ध असलेले मंदिर विचारलेले आहे. सारनाथ, गया, नागपूर, लुंबिनी. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. गया या ठिकाणी, गया बिहार या ठिकाणी महाबोधी हे अतिशय पवित्र आणि एक प्रसिद्ध असलेले मंदिर आपल्याला स्थित असलेले दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 29वा असा आहे की डलहौसी थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. डलहौसी थंड हवेचे ठिकाण विचारलेली आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये कोणते, डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा असा आहे की जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह खालीलपैकी कोणते असते ते विचारलेले आहे. प्रत्यक्ष जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह विचारलेले आहे. राज्यसभा, विधान परिषद, लोकसभा किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. लोकसभा हे जे सभागृह आहे प्रत्यक्ष जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे आणि याला जनतेचे लोकप्रिय सभागृह हे असे म्हटले जात असते. सभागृहाचा जो सदस्यांचा कार्यकाल असतो 5 वर्षाचा असतो विद्यार्थ्यांनो आणि हे अतिशय महत्त्वाचे सभागृह आहे आपल्या संसदेचे. तर सुपरक्लासला आता सोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं आहे, आता एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे, लगेच करून घ्या. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केले तर मी जेव्हा कधी पुढचा सुपरक्लास अपलोड करेल आपल्या चॅनलवर, अपलोड करता त्यांची नोटिफिकेशन आपल्या स्मार्टफोनवर मिळून जाईल व ब्राउज फीचरमध्येही आपल्याला व्हिडिओ सुपरक्लास जो आहे सुरुवातीलाच मिळून जाईल. त्या कारणास्तव लाईक आणि चॅनल सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. तर मिळतो कडे स्पेशल आणि फ्रेश सुपरक्लासमध्ये.